हॅलो सगळ्यांना नमस्कार. तर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. मला इथे वेगवेगळ्या विषयांवर बोलायला आवडेल. एक तर मी माझे अनुभव आठवणी सगळे इथे साठवू शकेन आणि दुसरं म्हणजे आता जग कसं खूप धावपळीचं झालं आहे, त्यामुळे एखादा म्हणजे एवढा वेळ कोणाशी अवांतर बोलायला जमणं जरा कठीणच आहे. तर सगळे असतात पण आपापल्या कामात व्यापात बिझी असतात आणि असं वेगवेगळ्या विषयांवर दुसऱ्यांशी गप्पा मारायला क्वचित संधी मिळत असेल. म्हणून इथे गप्पा मारून मला तो आनंद नक्की मिळेल. तर भटकंती करायला सगळ्यांनाच आवडते आणि मी जेव्हा रुटीनला कंटाळते आणि कुठे फिरून आले की कसं मला एकदम रिफ्रेश होते आणि रेज्युव्हिनेट व्हायला हेल्प होतं मला आणि परत नवीन सुरुवात झाल्यासारखी वाटते. आमच्यावर तर लहानपणापासूनच भटकंतीचे संस्कार झालेले आहेत, म्हणून जास्त दिवस झाले आणि कुठे फिरायला गेली नाही मी की आम्ही गेलो नाही की माझं स्लॉथ व्हायला लागतं आणि ते पण क्यूट स्लॉथ नाही. मग एखादी ट्रिप प्लॅन झाली की पंक्चर काढून हवा भरल्यासारखं होतं आणि ट्रिपहून आल्यावर मग तर माझी गाडी हायवेलाच लागते. तर लहानपणीच्या भटकंतीच्या आठवणीमध्ये मला सर्वात जवळची आठवण म्हणजे कोल्हापूर कोकण ट्रिप. ही ट्रिप आम्ही रेग्युलरली करायला लागलो आणि मी 5-6 वेळा गेली असेल. तर रिसेंटलीच आम्ही 2024मध्ये गेलो होतो आणि तर आमची ट्रिप ही मोस्टली तशीच असायची दरवर्षी, पण त्या ट्रिपमधली फक्त लोक बदलायची, पण प्रत्येक वेळेला वेगळीच मजा असायची. पहिला दिवस आम्ही कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिराला जायचो, अंबाबाईचं दर्शन घ्यायचो आणि तिथेच मुक्काम करायचो. मग दुसऱ्या दिवशी तिथून आंबा घाटवरून कोकणचा प्रवास. मला आठवते शिपोशी, साखरपा, लांजा हे वेगवेगळे म्हणजे ठिकाणं आम्हाला लागायचे प्रवासामध्ये. आणि आम्ही 2-3 वेळा देवळे गावालाही मुक्कामाला गेलो होतो आणि तिथे म्हणजे माझ्या आजोबांच्या नात्यातले राहायचे आणि आमच्या ओळखी झाल्या होत्या. म्हणजे माझ्या आईचा पत्रव्यवहार वगैरे व्हायचा तिथे आणि तिथे मग आम्ही कनेक्ट झालो. तर तिथेच म्हणजे देवळे गावामध्ये कुलदैवत होतं, तिथे आम्ही त्याची पूजा करायचो आणि मग आम्ही लक्ष्मीपल्लीनाथला जायचो, जे तिकडचं ग्रामस्थान आहे. तर मला हे मंदिर विशेष आवडायला लागलं. तिथला परिसर आणि मंदिराची शांतता तर मला म्हणजे खूप प्रसन्न वाटायचं. आणि इथे मुख्य पूज्य आहे ते श्री लक्ष्मीपल्लीनाथ आणि मुख्य देवांशिवाय काही इतर देवांच्या मूर्त्याही आहेत इथे. श्री त्रिमुखी देवी, त्याच्यानंतर श्री करंबेळ देव आणि अजून पण आहेत. अजून एक दुसऱ्या असं मंदिरासारखी खोली आहे तिथे, तर तिथे पण अजून मूर्त्या आहेत आणि त्या मूर्त्या आणि बाकीचे ज्या मूर्त्या आहेत बाकीच्या देवांच्या, तर त्या मी आता परत जेव्हा जाईन तेव्हा त्याच्यावर थोडंसं म्हणजे बोलेन, मी बघून येईन आणि थोडंसं शोधेन त्याच्यावर माहिती आणि मग बोलेन त्याच्यावर. तर अजून माझं फेवरेट मंदिराचा भाग म्हणजे बावडी. तर या मंदिराला पण एक असं द्वार आहे, पण बावडी तर नाही आहे, पण त्या द्वारातून उतरल्यावर दूरवर पसरलेलं हिरवंगार शेत. मला म्हणजे असं आठवलं की असं वाटतं की मी लहानच झाली आहे आणि तिथे पायऱ्यांवरून मी उड्या मारत चालली आहे खाली. आणि खरंच खूपच सुंदर परिसर आहे आणि आम्ही उन्हाळ्यातच जायचो, पण तरी भरपूर हिरवळ असायची तेव्हा पण. आणि म्हणजे एक अद्भुत शांती मिळायची मला त्या देवळात आणि त्या परिसरात. आणि मग तर या गावाचा आणि मंदिराचा जो इतिहास आहे तो मला ऑनलाईन मिळाला. तो अशा प्रकारे आहे की स्थानिक आख्यायिकेनुसार हे देवस्थान शेकडो वर्षापूर्वी स्थापन झालं आहे आणि गावात लोकांचे मन, श्रद्धा आणि संस्कृती या मंदिराभोवती गुंफलेली आहेत. कथा अशी आहे की श्री पल्लीनाथ देव येथे आले आणि आपल्या कृपेने गावाला सांभाळायला लागले, तर म्हणूनच गावाचं नाव पाली हे झालं. म्हणजे या देवस्थानामुळे
ह्याचं नाव जे आहे ते पाली झालं आणि आधी जे होतं ते करंबेळ. या मंदिराच्या आतच भक्त निवासाची पण सोय आहे. तर असं सगळं आहे. तर चला, आजसाठी खूप झाल्या या गप्पा. पुन्हा येईन गप्पा मारायला. मी गप्पांमध्ये थोडी माहिती दिलेली आहे, तर त्यात काही चुका पण झाल्या असू शकतात, त्याबद्दल क्षमस्व. कारण माझ्या आठवणीत जे होतं ते मी इथे बोलले आणि त्यात चुका तर झाल्याच असतील. पण प्लीज मला सांगाल काही चुकलं असेल तर त्या माहितीमध्ये. आणि हो, तुम्ही पण माझ्यासोबत या विषयावरची तुमची जी माहिती असेल ती नक्की माझ्यासोबत शेअर करा आणि मलाही जाणून घ्यायला खूप आवडेल. तर ठीक आहे, मग चला बाय, भेटूया परत.